श्री स्वामी समर्थ मंडळी, अक्षय तृतीयाला जुळून येतोय दुर्मिळ योग. या 3 राशींवर धनाचा वर्षाव होणार आहे. तुमचं नशीब पालटणार आहे. कोणत्या आहेत त्या 3 राशी? कोणाच्या आहेत त्या 3 राशी? काय आहेत त्या 3 राशी? काय म्हटलंय त्या राशीमध्ये? जाणून घ्या, पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाणारी अक्षय तृतीया यंदा विशेष ठरणार आहे. 2026 मध्ये हा सण 19 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. यावेळी ग्रहांची दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे. या दिवशी चंद्र आणि गुरु यांच्या युतीमुळे अत्यंत शुभ मानला जाणारा गजकेसरी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींना धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मेष, तूळ, धनु या 3 राशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. तर बघा, गजकेसरी योगाचे महत्त्व काय आहे नक्की? तर जेव्हा कुंडलीत गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्रस्थानी असतात किंवा त्यांची युती होते, तेव्हा गजकेसरी योग निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शक्तिशाली मानला जातो. गज म्हणजे हत्ती आणि केसरी म्हणजे सिंह. या योगामुळे व्यक्तीला समाजात मान सन्मान, आर्थिक समृद्धी आणि नेतृत्वाची संधी मिळते असे सुद्धा मानले जाते. बघा आता कोणत्या आहेत त्या राशी? तर पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी हा गजकेसरी योग भाग्योदयाचा काळ घेऊन येऊ शकतो. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तसेच सोन्या चांदीत किंवा गुंतवणुकीतून भविष्यात चांगला लाभ मिळण्याचे संकेत सुद्धा आहेत. पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींना या योगाचा विशेष फायदा होऊ शकतो. नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढीची शक्यता आहे. बौद्धिक क्षमतेमुळे समाजात प्रतिष्ठा वाढू शकते. राजकारण किंवा प्रशासनाशी संबंधित क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ संधीचा ठरू शकतो. त्यानंतरची रास आहे धनुरास. धनुराशीचा स्वामी स्वतः गुरु असल्यामुळे या राशीसाठी हा योग अधिक शुभ मानला जातो. आर्थिक अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच मालमत्तेशी संबंधित वादांमध्येही सकारात्मक निकाल मिळू शकतो. तर बघा, कधी आहे अक्षय तृतीया? तर 19 एप्रिल रोजी सकाळी 10:50 अक्षय तृतीया तिथी सुरू होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सोने, चांदी, घर किंवा वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे. तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.